नमस्कार. 60च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गुजरातमधल्या आदिवासी आणि दिव्यांग बांधवांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला वाढदिवस साजरा. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा पंतप्रधानांकडून संकल्प. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन, तर भाजपाकडून सेवा दिन साजरा. देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर केंद्र सरकार भर देणार, प्रकाश जावडेकर. भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांसाठी नेपाळ आपल्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, नेपाळच्या पंतप्रधानांनी केलं आश्वस्त. विकासाभिमुख प्रकल्प राबवून मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मराठवाडा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आणि रायगड जिल्ह्यात चिरनेर इथे पावसाच्या पाण्यामुळे विजेचा धक्का बसून एका दाम्पत्याचा मृत्यू. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपला 66वा वाढदिवस गुजरातमधल्या आदिवासी बांधवांबरोबर साजरा केला. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचं बहुमूल्य योगदान आहे. या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. गुजरातमधल्या लिमखेडा इथे आदिवासी बहुल भागातल्या 4800 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. क्या देश ना गामोगाम लक्षावधी लोकोએ 100 વર્ષ સુધી આઝાદીને માટે અવિરત ત્યાગ અને બલિદાનની પરંપરા જાળવી રાખી, જીવતી રાખી. અને એમાં હિન્દુસ્તાનનો એક પણ આદિવાસી વિસ્તાર એવો નથી કે જ્યાંના આદિવાસીઓએ અંગ્રેજોના દાંત ખાટા ન કર્યા. सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार आदिवासींचा विकास करण्याच्या दृष्टीनं गुजरात सरकारच्या वनबंधू कल्याण योजनेचा आरंभ पंतप्रधानांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी आदिवासींना वनहक्क स्वामित्व पत्रही प्रदान केलं. या कार्यक्रमात पंतप्रधानांचं त्यांना पारंपरिक पोशाख परिधान करून स्वागत करण्यात आलं. नवसारीमध्ये 11,200 दिव्यांगांना आवश्यक साहित्याचं वाटपही मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. यावेळी दिव्यांग व्यक्तींना पंतप्रधानांनी संबोधित केलं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. दिव्यांगांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणं यावर केंद्र सरकारचा भर आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज सकाळी सर्वप्रथम पंतप्रधानांनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जगभरातल्या अनेक मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांची आज सुरुवात करण्यात आली. देशातील नागरिकही NM ॲपद्वारे मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. स्वच्छ भारत, जनधन, बेटी बचाव यासह गेल्या 2 वर्षात भाजपा सरकारनं राबवलेल्या योजनांचा टॅगही त्यात वापरता येणार आहे. पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस भाजपनं सेवा दिन म्हणून साजरा केला. यामुळे भाजपनं देशभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी मेरा गाव मेरा गौरव या मच्छीमार कल्याण कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार केंद्रात आल्यानंतर देशाच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली, असं राधामोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. मच्छीमार आवास योजनेअंतर्गत यावर्षीपासून घरं बांधण्यासाठी 1,25,000 रुपये देण्यात येत असून शौचालयासाठी वेगळ्या निधीची सोय करण्यात आल्याचंही ते म्हणाले. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये
नागपूरमध्ये महाआरोग्य शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. भाजपा नागपूर आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आलं. धुळ्यामध्ये संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते मोदींच्या वाढदिवसानिमित्त 250 दिव्यांगांना गृहोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. केंद्र सरकारच्या योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन भामरे यांनी यावेळी केलं. मुंबईत वसंत स्मृती या भाजपा कार्यालयात पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त बेटी बचाव बेटी पढाव या योजनेअंतर्गत 110 मुस्लिम विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त मुंबईत वांद्रे इथल्या भाभा रुग्णालयात ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आशिष शेलार यांच्या हस्ते आज झालं. 40,000 लिटर क्षमतेचा हा प्रकल्प आहे. वनमंत्री तसंच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात आज दिव्यांग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात दिव्यांग व्यक्तींची मोफत तपासणी करण्यात आली तसंच त्यांना आवश्यक त्या औषधांचं मोफत वाटप करण्यात आलं. कोल्हापुरात इचलकरंजी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीच्या घाटावर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद इथे भाजपातर्फे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. देशाचं प्रस्तावित नवं शैक्षणिक धोरण सर्वसमावेशक असेल, त्यात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर विशेष भर देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. मुंबईत दादर इथल्या कमला मेहता अंध विद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दूरदर्शनला ही प्रतिक्रिया दिली. न्यू एजुकेशन पॉलिसी में दिव्यांगों के लिए एक सुगम्य भारत, सुगम्य शिक्षा और इसके बारे में हमने पहले ही एक सभी शैक्षिक संस्थानों को कहा है कि उनके लिए अलग से रैंप, इजी मूवमेंट की व्यवस्था और उनके लिए अलग टॉयलेट ये बनाई जाए, या जो टॉयलेट होती है उसी में उनके लिए जो स्टैंड और अलग से व्यवस्था करनी पड़ती है वो होनी चाहिए, क्योंकि हर एक चीज उनको नया आत्मविश्वास देती है और उससे उनको संबल मिलता है कि हमें और पढ़ाई करेंगे, एक आगे बढ़ने का हौसला बढ़ता है. दिव्यांग विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केंद्र सरकारनं देशातल्या सगळ्या शैक्षणिक संस्थांना दिल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी दुर्बल घटकांचा विकास महत्त्वाचा असून यासाठी काम करायला हवं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार केलंय असं जावडेकर यांनी यावेळी नमूद केलं. शाळेतल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी यावेळी आपल्या विविध कौशल्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये विविध आजारांचं प्रमाण वाढलं असून ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं राज्यात स्तन कर्करोग राज्यस्तरीय जागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे एम्पथी फाउंडेशनच्या सहकार्यानं मोफत स्तन कर्करोग तपासणी मोहिमेचा आरंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज झाला. त्यानंतर मंत्रालयात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या मोहिमेअंतर्गत आयोजित शिबिरातून सुमारे 2.5 लाख महिलांची विनामूल्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांसाठी नेपाळ आपल्या भूमीचा कधीच वापर करू देणार नाही अशी ग्वाही भारत दौऱ्यावर असलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल प्रचंड यांनी दिली आहे. प्रचंड यांनी आज हिमाचल प्रदेशातल्या शिमला इथे आशियातल्या सगळ्यात मोठ्या नाथपा झाखडी जलविद्युत प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. भारताविरोधातल्या कारवायांसाठी नेपाळी भूमीच्या गैरवापराची संधी निर्माण होऊ देणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. भारत आणि नेपाळ यांच्यातल्या सध्याच्या जलविद्युत प्रकल्पांच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीला चालना द्यायला दोन्ही देशांनी मान्यता दर्शवली आहे. मराठवाडा मुक्ती दिनाचा आज 68वा वर्धापन दिन आहे. निजामशाहीच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी अनेकांनी महत्त्वपूर्ण योगदान देत हौतात्म्य पत्करलं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून त्यासाठी शेती, उद्योग आणि पायाभूत क्षेत्रात विविध प्रकल्प राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहून त्यांच्या योगदानाचा गौरव केला. ध्वजारोहण केल्यानंतर मराठवाड्यातल्या जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. आजचा दिवस हा एकीकडे आपल्या शहीदांची आठवण करण्याचा, दुसरीकडे आज जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आणि त्याचसोबत मराठवाड्याला विकासाकडे नेण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित होते. परभणीत पालकमंत्री आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी रावते यांनी स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. जालन्यात राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तसंच जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मुक्ती दिनानिमित्त टाऊन हॉल इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. तसंच पोलीस जवानांनी हवेत 3 फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. गेल्या काही वर्षापासून सातत्यानं टंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्याला यावर्षी चांगल्या पावसामुळे दिलासा मिळालाय. जिल्ह्यातल्या 256 गावातल्या जलसंधारणाच्या कामांवर सुमारे 55 कोटी 16 लाख रुपयांचा निधी खर्च केला जातोय, असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तसंच बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त बीड इथल्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होत्या. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता अखंड लढा दिला. या लढ्याचं मोल अमूल्य आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केलं. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त हिंगोलीतल्या देवडानगर इथल्या हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभ इथे आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण समारंभात ते आज बोलत होते. नांदेड इथल्या माता गुजरीजी विसावा उद्यानात ध्वजवंदनाचा मुख्य शासकीय समारंभ वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोपकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उद्यानातील स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्ती संग्रामातल्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लातूरमध्ये जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ध्वजारोहण केलं. मेक इन इंडियाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकत आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात मार्मुगाव या क्षेपणास्त्र विनाशिकेचं जलावतरण करण्यात आलं. भारताची ही दुसरी क्षेपणास्त्र विनाशिका आहे. मुंबईच्या माझगाव डॉक इथे पार पडलेल्या या जलावतरण सोहळ्याला नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्यासह त्यांच्या पत्नी रीना लांबा प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मार्मुगाव या क्षेपणास्त्र विनाशिकेचं जलावतरण हा भारतीय नौदलाच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे, असे उद्गार नौदल प्रमुख अॅडमिरल लांबा यांनी यावेळी काढले. मार्मुगाव ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्र विनाशिका असून जमिनीवर किंवा समुद्रात 300 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या विनाशिकेवर टेहळणीसाठी विविधलक्षी रडार यंत्रणा उभारण्यात आली असून त्याबरोबरच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धसामुग्रीही बसवण्यात आली आहे. कवी वसंत बापट यांची आज पुण्यतिथी आहे. कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्र सेवा दलातल्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा बिजली हा पहिला काव्यसंग्रह होता. त्यांच्या प्रतिभेची विविध रूपं रसिकांनी वाचली, अनुभवली. 11वी दिशा, सकीना आणि मानसी हे त्यांचे बिजलीनंतरचे काव्यसंग्रह. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट 1983 ते 1988 या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्य नाट्यही प्रभावी ठरली. गगन सदन तेजोमय सारखी अप्रतिम प्रार्थनागीतं त्यांनी लिहिली. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपानं मराठीत आणली. 1999 मध्ये मुंबईत झालेल्या 72व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. शतकाच्या सुवर्णमुद्रा हे त्यांचं अखेरचं पुस्तक होतं. वसंत बापट यांचं 17 सप्टेंबर 2002ला निधन झालं. हसरत जयपुरी यांचीही आज पुण्यतिथी आहे. त्यांचं मूळ नाव इक्बाल हुसेन होतं. 15 एप्रिल 1918 मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासाठी सर्वाधिक गाणी लिहिली. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है आणि जिंदगी एक सफर है सुहाना या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. जयपुरी यांनी 300हून अधिक चित्रपटात 2000पेक्षा जास्त गीतं लिहिली. गीतकार हसरत जयपुरी आणि संगीतकार जयकिशन यांची जोडी प्रसिद्ध होती. त्यांच्या गीतांनी अनेकांना भुरळ घातली. जयपुरी यांचं 17 सप्टेंबर 1999ला निधन झालं. हिंदी चित्रपटसृष्टीला अजरामर गीतांचा नजराणा बहाल करणाऱ्या जयपुरी यांना अभिवादन.
अब लौट चले अब लौट चले। आणि आता हवामान आणि पावसाची बातमी। राज्यात गेल्या 24 तासात अनेक ठिकाणी पाऊस पडलाय। रायगड जिल्ह्यातल्या चिरनेर इथे आज पावसाचं पाणी घरात शिरलं। या पाण्यात वीज प्रवाह उतरल्यानं विजेचा धक्का लागून पती पत्नीचा मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यानं कोकण किनारपट्टीला चांगलाच तडाखा दिला असून अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील निवारा शेड उडून गेले, तसंच अनेक मच्छीमार नौका समुद्रात भरकटल्या आहेत। त्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं असून सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे अंबा नदी काठोकाठ भरली असून महाडच्या सावित्री नदीच्या पातळीतही वाढ झाली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अक्कलकोट, मैदर्गी या गावांचा संपर्क तुटला आहे। नागपूर आणि पुण्यात पहाटे हलका पाऊस झाला। लातूर आणि औरंगाबादसह मराठवाड्यात सगळीकडे रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आणि याच काळात अतिवृष्टीला तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे। तापमान अंश सेल्सियसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 23, नागपूर 33 आणि 25, पुणे 27 आणि 21, औरंगाबाद 27 आणि 22, नाशिक 28 आणि 22, कोल्हापूर 25 आणि 21, रत्नागिरी 29 आणि 23, सोलापूर 30 आणि 21 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 21। ठळक बातम्या पुन्हा एकदा। गुजरातमधल्या आदिवासी आणि दिव्यांग बांधवांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला वाढदिवस साजरा। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणाऱ्या आदिवासींच्या सर्वांगीण विकासाचा पंतप्रधानांकडून संकल्प। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रमांचं आयोजन तर भाजपाकडून सेवा दिन साजरा। देशाच्या नव्या शैक्षणिक धोरणात दिव्यांगांच्या शैक्षणिक विकासावर केंद्र सरकार भर देणार, प्रकाश जावडेकर। भारताविरोधातल्या दहशतवादी कारवायांसाठी नेपाळ आपल्या भूमीचा कदापि वापर करू देणार नाही, नेपाळच्या पंतप्रधानांनी केलं आश्वस्त। विकासाभिमुख प्रकल्प राबवून मराठवाड्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध, मराठवाडा मुक्तीदिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही। आणि रायगड जिल्ह्यात चिरनेर इथे पावसाच्या पाण्यामुळे विजेचा धक्का बसून एका दाम्पत्याचा मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। मुंबईसह राज्यातल्या काही भागात चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यायची काळजी तसंच आवश्यक उपाययोजनांविषयी अधिक माहिती देण्यासाठी संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर ओम श्रीवास्तव यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।